जालन्यामध्ये ओबीसी संघटनांनी रास्ता रोको सुरू केलाय। धुळे सोलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न या ओबीसी संघटनांनी केलाय। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। ओबीसी प्रवर्गातून कोणालाही आरक्षण देऊ नये किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी उपोषणाची साथ दिलेली आहे। गेल्या 6 दिवसांपासून ते उपोषण करतायत आणि आपल्या मागणीसाठी आता ओबीसी संघटना देखील आक्रमक झाल्यात। जालन्यामधली ही दृश्य ओबीसी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले। धुळे सोलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मनोज जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी उपोषणाची सुरुवात केलेली होती। सरकारला त्यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलेला आहे, पण तोपर्यंत सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचा इशारा किंवा तशी विनंती देखील जरांगेंनी सरकारला केलेली आहे आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल अशी धारणा ओबीसी समाजाची आणि त्यामुळे ओबीसी समाजही आक्रमक आहे। रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, दिवसेंदिवस ओबीसी समाजही आक्रमक होताना दिसतोय, काय भूमिका आहे या सगळ्या आंदोलकांची? प्रज्ञा, आपण बघितलं की गेल्या 3 दिवसापासून हजारो आंदोलक, ओबीसी आंदोलक हे जालन्यातील वडीगोद्रीमध्ये दाखल होऊ लागले। आज सकाळपासून काहीशी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची तब्येत खालवलेली आहे। खरं तर आज बीपी देखील काल वाढलेला होता लक्ष्मण हाकेंचा। आज ईसीजी डॉक्टरांनी केलेलं होतं। पाणी पातळी त्यांची देखील खालावलेली आहे, त्यामुळे उपचाराची त्यांना गरज आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठेतरी आंदोलक भावनिक होऊ लागलेले आहेत की किमान त्यांनी पाणी तरी घ्यावं। आज खूप भावनिक आव्हान झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी पाणी घेतलं। जी तब्येत खालावत चालली त्याबाबत आंदोलक आक्रमक आहेत आणि आता त्यांनी असा पवित्रा घेतला आहे की धुळे सोलापूर महामार्ग रोखण्यासाठी रास्ता रोको करण्याचं ते पवित्र्यात आहेत। आंदोलनस्थळी थोडीशी गजबज आहे, या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे आणि त्या ठिकाणी आंदोलक आक्रमक असल्यामुळे कुठेतरी ती भावना प्रगट करण्याच्या हेतूनं ते धुळे सोलापूर महामार्ग अडवण्याच्या पवित्र्यात आहेत। सरकार दुर्लक्ष करत आहे वारंवार यापूर्वी व्यक्त देखील झालेली आहे। आंदोलनस्थळी सुद्धा अनेक लोक हे बोलताना बोलून दाखवतात की इतर ठिकाणी सरकारचे मंत्रिमंडळ रोज दाखल होत होतं, शेकडो गाड्या येत होत्या सरकारच्या, आता दुर्लक्ष होत आहे अशा प्रकारची एक भावना आहे। काहीसा गोंधळ आहे आजूबाजूला, आंदोलकांचा आवाज खूप मोठा आहे, तुमचा आवाज सध्या पोहोचू शकत नाहीये। तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सोबत राहा। सध्या आपण दृश्य पाहतोय, धुळे सोलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झालेत। याच जालन्यातल्या अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षण आंदोलनाची ठिणगी पेटलेली होती आणि त्याच अंतरवाली जवळच्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांनी उपोषणाची हाक दिलेली आहे। गेल्या 6 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे, पण या उपोषणामध्ये त्यांना काही शारीरिक त्रास जाणवू लागलेले आहेत आणि त्यामुळे आंदोलनकर्ते काहीसे भावुक झालेत। त्यांना उपचारांची गरज आहे, त्यामुळे सरकारनं तातडीनं याही उपोषणाकडे, याही आंदोलनाकडे लक्ष द्यावं अशी मागणी या आंदोलकांची सध्या आपण पाहतोय। आंदोलक रास्ता रोको करतात। पुन्हा एकदा जाऊयात, रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपल्याला अपडेट जाणून घ्यायचे आहेत, पण त्याआधी आंदोलकांचं म्हणणं नेमकं काय आपण पाहूया। जातीवादी हे जे मुख्यमंत्री यांनी मुद्दाम जातीवाद करून आपल्या ओबीसीकडे दुर्लक्ष केलं। जोपर्यंत आमच्याकडे लक्ष येत नाही तोपर्यंत आम्ही रोडवर उठणार नाही। आज आमचे माणसं घायल झालेत, आज त्यांचं बीपी लो झालंय, तरी शासनाचे कोणी प्रतिनिधी आले नाही। त्यामुळे या शासनाचा आम्ही धिक्कार करतो, या शासनाचा निषेध करतो। पुन्हा एकदा जाऊयात, रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, आत्ताचं जर निवेदन आपण पाहिलं तर सरकार विरोधात खूप मोठा रोष दिसून येतोय। 6 दिवस झाले पण सरकारचे कोणी प्रतिनिधी फिरकले नाहीत असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे।
प्रज्ञा, खरं तर सरकारचं शिष्टमंडळ आलेलं होतं, मात्र तरीही त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन त्यांचं मिळालेलं नव्हतं. आता या क्षणाचं दृश्य असं आहे की धुळे सोलापूर महामार्ग आहे आणि त्या ठिकाणी मोठी वाहनांची गजबज असते. मुख्य रहदारीचा रस्ता आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे आणि अशा ठिकाणी आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या देखील रांगा लागलेल्या आहेत. आंदोलकांची हीच भावना आहे की सरकार ज्या तत्परतेनं इतर आंदोलकांना सन्मान देत होतं किंवा त्या ठिकाणी चर्चेसाठी तयार होत होतं, मात्र या ठिकाणी एवढ्या प्रमाणात तब्येत खालवत असताना देखील सरकार कुठल्याही पद्धतीचं आश्वासन देत नाही किंवा त्या ठिकाणी कुठलीही भूमिका घेताना दिसत नाही. हीच भावना या आंदोलकांची आहे. या उलट दुसरीकडे जेव्हा तब्येत खालवत असताना ही सगळी आंदोलक एकत्र आल्यानंतर कुठेतरी ते भावनिक आवाहन करत आहेत. ढासळती तब्येत लक्षात घेऊन या आंदोलकांच्या भावना उत्तेजित होणं स्वाभाविक आहे आणि त्याचाच एक कुठेतरी निषेध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसत आहे. आंदोलक हे सरकारवरती टीका करताना दिसत आहेत. मुख्य रहदारीचा रस्ता आहे आणि अशा ठिकाणी त्यांचा खूप आक्रमकपणा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर हाके यांचं आज उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि 2 दिवसापासून त्यांनी पाणी देखील बंद केलेलं आहे. आज मोठ्या आग्रहाने पाणी त्यांनी आज आंदोलकांच्या आग्रहाने त्यांनी पाणी घेतलं, मात्र पुढची त्यांची तब्येत जी ढासळत आहे ती दिसत आहे दृश्यात आणि त्यानंतर कुठेतरी आंदोलकांना अशी भावना झालेली आहे की सरकार लक्ष देत नाही, त्यामुळे आपल्या कुठल्या तरी भावना व्यक्त करण्याच्या हेतूने त्यांनी धुळे सोलापूर महामार्ग जो की वडीगोद्री किंवा उपोषण स्थळापासून जवळच आहे आणि त्या ठिकाणी ते सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी वाहनं आडून धरलेली आहेत आणि अर्थात वाहनांच्या रांगा देखील इथे लागलेल्या आहेत आणि पोलीस देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. कुठेतरी आंदोलकांना विनंती करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होऊ लागलेला आहे, मात्र आंदोलकांची संख्या देखील या ठिकाणी वाढत आहे. गेल्या 3 दिवसामध्ये आंदोलक हजारोच्या संख्येने या ठिकाणी होऊ लागलेत. गाड्यांचे ताफेच्या ताफे या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. अशा वेळी कुठेतरी सरकारने ही भूमिका लक्षात घेऊन आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत विचार व्हावा. अशा प्रकारची मागण्या अनेक वेळा होऊ लागल्यात. या ठिकाणी आंदोलनस्थळी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी देखील होऊ लागल्यात. त्या ठिकाणी भाषण देखील होऊ लागलेत की सरकारने कुठेतरी भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे. 2 आंदोलक या ठिकाणी आपल्या भूमिकेसाठी प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. किमान पाणी तरी त्यांनी घ्यावं अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. कुठेतरी पाणी आज त्यांनी घेतलेलं आहे 2 दिवसानंतर, मात्र त्यांची ढासळती तब्येत लक्षात घेता सरकार किती लक्ष देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. प्रज्ञा, बरोबर आहे. सरकारची भूमिका काय राहते पाहावं लागेल. लक्ष्मण हाकेही आपल्या हट्टावरती, आपल्या हक्कावरती आणि आपल्या आग्रहावरती ठाम आहेत. सध्या आपण दृश्य पाहतोय ओबीसी संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. सरकार विरोधात रोष आहे. सरकार विरोधात बोंब मारो आंदोलन त्यांनी इकडे सुरू केलेलं आहे. पोलीस इकडे पोहोचलेले आहेत. या सगळ्या आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती सध्या केली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.